जगात आणि आपल्या भारतात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्या सामान्य मानवी बुद्धीच्या पार असतात. आपण विज्ञानाच्या युगात जगतो. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम आपण मानतो. पण जर कुणी तुम्हाला सांगितलं की या भूतलावर असा एक योगी पुरुष आहे ज्याचे वय आज 1 किंवा 2 वर्ष नव्हे तर तब्बल 2000 वर्ष आहे आणि एवढ्या शतकानंतरही ते अवघ्या 25 ते 30 वर्षाच्या तारुण्यासारखे दिसतात, हो, हे पूर्णपणे सत्य आहे का, की हा केवळ एक कल्पनेचा भाग आहे? आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु ही संकल्पना अत्यंत सखोल आणि सर्वोच्च मानली जाते. आपण आई वडिलांनंतर गुरुत्वालाच देवाचे स्थान देतो. कोणी स्वामी समर्थांना मानतो, कोणी साईबाबांना, तर कोणी गजानन महाराजांना. पण या सर्वांच्या पलीकडे हिमालयाच्या गूढ दऱ्यांमध्ये एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना योगाचे गुरु मानले जाते. त्यांचे नाव आहे महाअवतार बाबाजी. रजनीकांत यांच्यापासून ते अगदी परमहंस योगानंदापर्यंत जगातील सर्वोच्च व्यक्ती ज्यांना आपले आराध्य मानतात, ते महाअवतार बाबाजी नक्की कोण आहेत? ते कुठे राहतात? 1861 मध्ये राणीखेतच्या डोंगरात अचानक लहारी महाशयांसमोर ते कसे प्रकट झाले आणि 2000 वर्षापासून ते अमर कसे आहेत? आजच्या या अतिशय सविस्तर आणि रोखठोक व्हिडिओमध्ये आपण महाअवतार बाबाजींचे गूढ आयुष्य, त्यांची रहस्यमय शक्ती आणि क्रियायोगाचा इतिहास जाणून घेणार आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राइब करा. महाअवतार बाबाजींच्या जन्माबाबत किंवा बालपणाबाबत कोणतेही छापील सरकारी दस्तऐवज उपलब्ध नाहीत. पण आध्यात्मिक इतिहास आणि त्यांनी स्वतः आपल्या शिष्यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर इसवी सन 203 रोजी झाला. म्हणजे आज 2026 सालात विचार केला तर बाबाजींचे वय तब्बल 2023 वर्ष आहे. त्यांचा जन्म तमिळनाडूतील चिदंबरम जवळ असलेल्या परंगी पोटाई या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव ठेवले होते नागराज. त्यांचे वडील स्थानिक गावातील मंदिरात पुजारी म्हणून सेवा करायचे. बाबाजींच्या बालपणातील एक अतिशय चक्रावून टाकणारा आणि रंजक किस्सा प्रसिद्ध आहे. जेव्हा नागराज म्हणजेच बाबाजी अवघ्या 4 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईने घरातील एका पूजेसाठी किंवा कार्यासाठी एक मोठा फणस आणून बाहेर ठेवला होता. आई थोडा वेळ घराबाहेर गेली असताना 4 वर्षाच्या नागराज यांनी तो अख्खा फणस एकट्यानेच खाऊन संपवला. आईने घरी येऊन जेव्हा ते पाहिले तेव्हा तिला प्रचंड राग आला. रागाच्या भरात आईने एका कापडा बोळा नागराज यांच्या तोंडात अगदी श्वास गुदमेरेल इतका कोंबला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या लहान वयात आणि श्वास कोंडल्यानंतरही नागराज सुखरूप वाचले. तिथूनच त्यांच्या अलौकिक आणि दिव्य शरीराची पहिली चुणूक दिसून आली होती. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी संन्याशाच्या एका समूहासोबत पायी आणि बोटीने श्रीलंकेतील कटरग्राम गाठले. तिथे त्यांना त्यांचे पहिले गुरु सिद्ध भोगरनाथ भेटले. भोगरनाथ यांनी बाबाजींना महर्षी अगस्त्य यांच्या प्रेरणेने चालत आलेला क्रिया कुंडलिनी प्राणायाम शिकवला. यानंतर बाबाजी हिमालयातील बद्रीनाथला गेले आणि त्यांनी तिथे जवळपास 1.5 ते 2 वर्ष या दिव्य विद्येची कठोर साधना केली. काळाच्या ओघात अनेक शतके उलटली. बाबाजी गुप्तपणे हिमालयात साधना करत राहिले. पण आधुनिक जगात महाअवतार बाबाजींची पहिली अधिकृत आणि नोंदीत भेट झाली 1861 सालामध्ये. त्या काळात श्यामचरण लाहारी, ज्यांना आध्यात्मिक जगात लाहारी महाशय म्हणून ओळखले जाते, हे इंग्रज सरकारच्या खात्यात सरकारी नोकरीला होते. त्यांची बदली उत्तराखंडमधील राणीखेत या डोंगराळ भागात झाली होती. एके दिवशी लाहारी महाशय राणीखेतच्या एका निर्जन आणि घनदाट डोंगरातून जात असताना अचानक त्यांना दुरून कोणीतरी त्यांच्या नावाने हाक मारल्याचा आवाज झाला. त्यांनी मागे वळून पाहिले तर एका उंच पुऱ्या आणि अत्यंत तेजस्वी योगी पुरुषाला एका उंच खडकावर उभे असलेले पाहिले. क्षणार्धात तो योगी पुरुष डोंगराच्या टोकावरून खाली आला आणि थेट लाहारी महाशयांसमोर प्रकट झाला. तो तेजस्वी योगी म्हणजेच महाअवतार बाबाजी होते. बाबाजींनी लाहारी महाशयांना पाहिले आणि म्हणाले, तुला या निर्जन डोंगरात आणण्याची योजना माझीच होती. मागील जन्मी मी तुझा गुरु होतो. त्याच दिवशी संध्याकाळी बाबाजींनी लाहारी महाशयांना गुहेत नेऊन आणि क्रियायोग दीक्षा दिली आणि संपूर्ण पश्चिम भारतभर या दिव्य योगाचा प्रसार करण्याची आज्ञा केली. बाबाजींनी स्वतःबद्दल कोणतीही कौटुंबिक माहिती दिली नव्हती. त्यामुळे लाहारी महाशयांनीच आदराने त्यांना महाअवतार बाबाजी हे नाव दिले. आपल्याकडे बाबाजी, बाबा किंवा महाराज या नावाने अनेक संत होऊन गेले आहेत, ज्यामुळे लोकांचा गोंधळ होतो. पण महाअवतार बाबाजी ही एकच अलौकिक आध्यात्मिक शक्ती आहे. यानंतर
लहारी महाशय आणि त्यांच्या अनेक शिष्यांनी बाबाजींची प्रत्यक्ष भेट घेतली। यात युक्तेश्वर गिरी, प्रणवानंद गिरी, केशवानंद गिरी, केवलानंद गिरी आणि जगाला आकर्षित करणारे परमहंस योगानंद यांचा समावेश होता। या सर्व शिष्यांनी वेगवेगळ्या कालखंडात म्हणजे साधारणपणे 1861 ते 1935 दरम्यान बाबाजींची भेट घेतली। पण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे या 75 वर्षांच्या काळात ज्या शिष्याने बाबाजींना पाहिले त्या सर्वांना बाबाजी नेहमी 25 ते 30 वर्षाच्या एका तरुण योग्यासारखेच आढळले। त्यांच्या चेहऱ्यावर वयाची कोणतीही खूण किंवा सुरकुती नव्हती। महाअवतार बाबाजींच्या अस्तित्वाशी अनेक गूढ आणि रंजक गोष्टी जोडलेल्या आहेत, ज्या ऐकून सामान्य माणूस अवाक होतो। लहारी महाशय आणि परमहंस योगानंद यांच्या मते महाअवतार बाबाजी हे पूर्वजन्मी स्वयं भगवान श्रीकृष्ण होते। म्हणूनच परमहंस योगानंद नेहमी बाबाजी कृष्ण असे संबोधूनच त्यांची प्रार्थना करायचे। आज आपण बाजारात किंवा इंटरनेटवर बाबाजींचे जे गोरे पान, लांब लांब तांबूस केस आणि शांत काळेभोर डोळे असलेले चित्र पाहतो, ते चित्र परमहंस योगानंद यांच्या पुढाकारानेच तयार करण्यात आले आहेत। असे मानले जाते की बाबाजींनी शेकडो वर्षापूर्वी आदि शंकराचार्यांना आणि त्यानंतर संत कबीरांनाही गुप्तपणे क्रियायोगाची दीक्षा दिली होती। परमहंस योगानंद यांच्या प्रसिद्ध ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या आत्मचरित्रात एक अत्यंत गूढ उल्लेख आढळतो। बाबाजींप्रमाणेच त्यांची एक बहीणही गेल्या अनेक शतकांपासून जिवंत आहे। ती भूगर्भात राहून साधना करते आणि तिला माताजी म्हटले जाते। संपूर्ण पुस्तकात केवळ 3 पानांवरच या माताजींचा उल्लेख आहे। एकदा बाबाजी हिमालयात आपल्या शिष्यांसोबत शेकोटी भोवती बसले होते। अचानक त्यांनी शेकोटीतून एक जळते लाकूड उपटले आणि एका शिष्याच्या उघड्या खांद्यावर मारले। बाकीचे शिष्य घाबरले आणि त्यांनी बाबाजींना विरोध केला। तेव्हा बाबाजी शांतपणे म्हणाले, मी त्याच्या खांद्याला थोडे भाजून आणि आज त्याच्या नशिबात असलेला मोठा मृत्यू टाळला आहे। एकदा एका साधकाने बाबाजींकडे जाऊन हट्ट धरला की मला तुमचा शिष्य करून घ्या, नाहीतर मी या दरीतून उडी मारून जीव देईन। बाबाजी अत्यंत शांतपणे म्हणाले, मार उडी। त्या माणसाने खरोखरच क्षणाचाही विचार न करता दरीत उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। बाबाजींनी बाकीच्या शिष्यांना त्याचे छिन्न विछिन्न झालेले प्रेत वर आणायला सांगितले। प्रेत समोर येताच बाबाजींनी त्याला केवळ स्पर्श केला आणि तो माणूस पुन्हा जिवंत होऊन उठून बसला। बाबाजी त्याला म्हणाले, तुझी ही शेवटची आणि सर्वात कठीण परीक्षा होती। आता तू यापुढे तू माझा शिष्य आहेस। आपल्या भारतीय पौराणिक इतिहास आणि संस्कृतीत सप्त चिरंजीवांचा उल्लेख आढळतो, म्हणजेच असे 7 महापुरुष जे कलियुगाच्या अंतापर्यंत अमर राहणार आहेत। 1 परशुराम, 2 हनुमान, 3 बिभीषण, 4 महर्षी व्यास, 5 कृपाचार्य, 6 अश्वत्थामा आणि 7 राजा बलिपन। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाअवतार बाबाजी हे या पारंपरिक सप्त चिरंजीवांपैकी नाहीत, तरीही ते गेल्या 2000 वर्षापासून आपल्या मानवी शरीरात अस्तित्वात आहेत असं सांगितलं जातं। बाबाजींची मूळ गुहा आज कुठे आहे? उत्तराखंडमधील अल्मोरा जिल्ह्यामध्ये कुकुचिना नावाचे गाव आहे। तिथून 13 किलोमीटर अंतरावर दूधगिरी येथील पांडुखोली नावाचा डोंगरात महाअवतार बाबाजींची ऐतिहासिक गुहा आजच्या घडीलाही अस्तित्वात आहे। आजही अनेक उच्च कोटीचे साधक तिथे साधनेसाठी जातात। बाबाजींचे स्वरूप कसे आहे? आजही त्यांचे रूप अवघे 25 ते 30 वर्षाच्या तरुणासारखे दिसते असं सांगितलं जातं। गोरेपान, उंच पुरे आणि मध्यम बांधा, तांबूस रंगाचे लांब केस आणि अत्यंत शांत काळेभोर आणि तेजस्वी डोळे। ते काहीही खात नाहीत किंवा कधीतरी भक्तांच्या प्रेमाखातर थोडेसे दूध किंवा फलाहार ग्रहण करतात असा उल्लेख आढळतो। आजचे विज्ञान आपल्याला सांगते की मानवी पेशींचे एक विशिष्ट आयुष्य असते आणि ठराविक वर्षानंतर माणूस म्हातारा होतो। पण महाअवतार बाबाजींचे अस्तित्व विज्ञानाच्या या सर्व नियमांना थेट आव्हान देतो। बाबाजी हे दाखवून देतात की जर माणसाने क्रियायोग आणि कुंडलिनी साधनेच्या साहाय्याने आपल्या श्वासांवर आणि ऊर्जेवर पूर्ण नियंत्रण मिळवले तर हे मानवी शरीर हजारो वर्ष जिवंत ठेवणे शक्य आहे। बाबाजी कोणत्याही प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत, ते कोणत्याही व्यासपीठावरून भाषणे देत नाहीत, पण जेव्हा जेव्हा या जगात अध्यात्माचा रास होतो तेव्हा ते गुप्तपणे एखाद्या सच्च्या साधकाला दर्शन देतात आणि मानवतेला योग्य मार्ग दाखवतात। तुम्हाला काय वाटतं? महाअवतार बाबाजींचे 2000 वर्ष जिवंत राहणे हे केवळ योग साधनेचे सामर्थ्य आहे की विज्ञानाच्या पलीकडचा एखादा चमत्कार? तुम्ही कधी हिमालयातील पांडुखोली किंवा बाबाजीच्या गुहेला भेट दिली आहे का? किंवा तुम्ही त्यांची पुस्तकं वाचली आहेत का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।